महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर। आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या हत्येचा कट होता। खोक्या हरणांना मारून त्यांचे मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगत बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं? चौकशी करण्याची धसांची मागणी। कटाबाबत सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना देणार, तर आपल्याला मारण्याचा अजूनही प्लॅन सुरू, धसांचा आरोप। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक। 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार केला, अंजली दमानी यांचा आरोप। विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न। अंजली दमानी यांच्याकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, आम्ही चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवट यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले। जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा। जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयानं फेटाळला। महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकर सध्या पोलीस कोठडीत। अदानी समूहानं देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली। याचं मुंबई महापालिकेवर ओझं, म्हणूनच अदानींना मदत करण्यासाठी सरकारनं घनकचरा टॅक्स लावला। आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। उद्या उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार आखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचा ट्विट। इंडियाज गॉट लेटंट शोमधील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण। रणवीर अलाहाबादिया आशिष चंचलानीला पासपोर्ट देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। मागणी मान्य केल्यास तपासावर परिणाम होईल, कोर्टाचं निरीक्षण। पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता। वादळी वारं, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यामध्ये गारपीट, शहरामध्ये ढगाळ वातावरण। हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा अंदाज। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये देखील पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। कांदा निर्यात शुल्क रद्द, मात्र निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी नाही। अधिसूचना अपलोड न झाल्यानं कांद्याचा माल JNPTवर पडून। अधिसूचना अपलोड न झाल्यानं मोठ्या अडचणी। नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा सुरक्षित झाकून ठेवण्याची लगबग सुरू। जालना तालुक्यामध्ये मध्यरात्री पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे काही प्रमाणामध्ये मक्याचं नुकसान। हिंगोलीमध्ये बदलत्या वातावरणाचा भाजीपाल्याला मोठा फटका। वांग्यावर किडीचा प्रादुर्भाव। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई दूर करण्यासाठी कृत्रिम आराखडा तयार। जिल्ह्यामधील 200 पेक्षा अधिक पाड्यांवर पाणी टंचाईचं सावट। वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाईची समस्या। प्रशासनाकडून पाणी टंचाई कृती आराखडा तयार। आतापर्यंत 15 गावांमध्ये विहिरींचं अधिग्रहण। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये पाणी टंचाई, 9 गावांमध्ये टँकरचं नियोजन। यावर्षी 17 गावांसाठी टंचाई आराखडा तयार। नागपूरच्या नरखेड नगर परिषदेमध्ये दूषित पाणी पुरवठा। जलपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींमुळे दूषित पाण्याची समस्या। शहरामधील लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम। वाशिम जिल्ह्यामध्ये कृषी विभागाकडून ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदान। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि पाण्याची बचत व्हावी यासाठी कृषी विभागाचं मार्गदर्शन। वाशिममध्ये हळद काढणीचा हंगाम जोरात। कडक उन्हामुळे शेतमजुरांचे मात्र हाल। नांदेडमध्ये मिरची उत्पादनातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती। 1 एकर मिरची लागवडीतून शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न। हिंगोलीच्या बाजारामध्ये टरबूजाची आवक वाढल्यानं दर घसरले। 10 रुपये किलो दरानं टरबूजाची विक्री। टरबूज उत्पादक शेतकरी संकटात। अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुकमध्ये विवाहितेची आत्महत्या। पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल। मानसिक शारीरिक त्रास देत मारहाण करून विवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा। पुण्याच्या शिरूरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला। महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या वादातून हल्ला। 4 जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
नांदेडमध्ये इलेक्ट्रॉनिक स्कूटरनं अचानक पेट घेतला. जीवितहानी नाही, वाहनाचं मात्र मोठं नुकसान. अधिक तापमानामुळे वाहनानं पेट घेतल्याचा अंदाज. जळगावच्या MIDC मधील गोडाऊनमधून पापड मसाल्यासह 2 चारचाकी चोरणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक. 8,35,000चा मुद्देमाल जप्त. भंडारा जिल्ह्यामधील 2,318 चालकांचे परवाने रद्द. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं महागा. जवळपास 81,000 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. लातूर जिल्ह्यामधील 34 ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. कारवाईमध्ये 23,000ची हातभट्टी आणि अवैध दारू जप्त. नाशिकच्या मालेगावमध्ये कार अडवून लुटणारी टोळी गजाआड. 5 जणांना अटक. 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बुलढाण्यामध्ये एका माथेफिरूनं एसटी बसच्या काचा फोडल्या. संग्रामपूर तालुक्यामधील वानखेड गावातील घटना. सुदैवानं कोणीही प्रवासी जखमी नाही. भुसावळ शहरामधील शिवाजीनगर परिसरामध्ये जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. जीर्ण इमारतीवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. साताऱ्यातील कराड ढेबेवाडी मार्गावरील अतिक्रमणावर धडक कारवाई. आमदार अतुल भोसले यांच्या पाठपुराव्याला यश. वर्ध्यामध्ये मंत्री आशिष शेलार यांचं जोरदार स्वागत. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शेलार यांचं जंगी स्वागत. जळगावच्या जामनेर तालुक्यातील नविदाबाडी गावामधील जिल्हा परिषदेमधील शाळेच्या शिक्षकांची बदली करू नये. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मागणी केली. भंडाऱ्याच्या खैरीमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू. नाना पटोले यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. पटोले अधिकाऱ्यावर संतापले. वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या पटोलेंच्या सूचना. बीडच्या शिरूर कासारमधील दगडवाडीमध्ये 140 एकर गायरान जमिनीवरून ग्रामस्थ आक्रमक. गायरान जमिनीची विक्री न करण्याची ग्रामस्थांची मागणी. मागणी मान्य नाही झाली तर ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा. कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्नावरून इचलकरंजी नागरिक मंचाची जोरदार निदर्शनं. शहरामधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी. नांदेड हैदराबाद महामार्गावर गावकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. बळीरामपूरमधील देशी दारू दुकान स्थलांतरित करण्याची मागणी. सोलापूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाची निदर्शनं. अवैध दारू विक्री बंद करण्याची आंदोलकांची मागणी. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. नाशिकच्या मनमाडमध्ये बहुजन समाज पार्टीचं धरणं आंदोलन. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून बसपा आक्रमक. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. चंद्रपुरात ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल. वेकोलीमधील एका कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदियाच्या बिरसी विमानतळावर नाईट लँडिंग शक्य. ILS यंत्रणा पूर्ववत. खासगी विमान कंपन्यांना मदत होणार. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची 783 पदं रिक्त. विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान. वाशिम नगरपालिकेची पहिल्यांदा उच्चांकी कर वसुली. 13,10,00,000 रुपये कर जमा. भंडाऱ्यामध्ये नगरपंचायतीसाठी वरठी ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर. मोहाडी पंचायत समितीच्या सभेमध्ये ठराव मंजूर. गावाच्या नागरीकरणाला गती मिळणार. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी हा नवा उपक्रम. जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद. पालघरच्या नायगावमध्ये पथदिव्यांची दुरुस्ती. रस्त्यांवर पांढऱ्या LED लाईट बसवण्यात आल्या. आमदार स्नेहा दुबे यांच्या पाठपुराव्याला यश. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील 4 शाळेमध्ये AI तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळणार. अक्षरसृष्टी संस्थेचा स्तुत्य उपक्रम. परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा. वंचित बहुजन आघाडीकडून रक्तदान शिबिर. जमा झालेलं रक्त शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये जमा. नांदेडच्या माहूर गडावर चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर. मातेच्या चरणी संगीत सेवा अर्पण. प्रसिद्ध गायक संजय जोशी यांची संगीत आराधना ऐकण्यासाठी गडावर भक्तांची गर्दी. सांगलीच्या कडेगावात सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला प्रारंभ. लाखो भाविक रथयात्रेमध्ये सहभागी. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावामध्ये भैरवनाथ जोगेश्वरी देवाची यात्रा संपन्न. यात्रेमध्ये लोकनाट्य, ढोल ताशा स्पर्धा, कुस्त्यांचं देखील आयोजन.